लिखेंगे मेल रिप्रोडक्टिव सिस्टम ऑफ कॉकरोच, मेल रिप्रोडक्टिव सिस्टम ऑफ कॉकरोच. ठीक आहे. तर कॉकरोचच्या मेल रिप्रोडक्टिव सिस्टम मध्ये दोन मेन पार्ट असतात कन्सिडर केलं तर. एक प्रायमरी रिप्रोडक्टिव सिस्टम किंवा प्रायमरी रिप्रोडक्टिव पार्ट आणि दुसरं असतं सेकंडरी रिप्रोडक्टिव पार्ट. प्रायमरी रिप्रोडक्टिव पार्ट मध्ये येते बघा टेस्टिस. काय येतात? टेस्टिस. त्यांना आपण काय म्हणतो? मेल गोनॅड्स. मेल गोनॅड्स. टेस्टिसला दुसरं नाव काय? मेल गोनॅड्स. ठीक आहे. टेस्टिसचे दोन ट्यूब लाइक स्ट्रक्चर असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये टेस्टिस प्रोड्यूस होण्यासाठी आतमध्ये थोडंसं अरेंजमेंट असतं. ह्या टेस्टिस आर सराउंडेड बाय फॅट बॉडीज. कॉकरोचच्या बॉडीमध्ये जे फॅट बॉडीज असतात किंवा फॅट सेल असतात त्यांनी काय केलेलं असतं? या टेस्टिसला सराउंड केलेलं असतं दोन्ही बाजू. ठीक आहे. नंतर एक ट्यूब लाइक ओपनिंग असते. ह्या टेस्टिस मधून काय होते? एक ट्यूब लाइक ओपनिंग येते दोन्ही साइडला येते आणि ही ट्यूब लाइक ओपनिंग एका ठिकाणी एकत्र येऊन तिच्यातून एक नवीन ट्यूब बाहेर पडते. त्या दोन्ही ट्यूब काय केल्या? एकत्र आल्या आणि तिच्यातून काय झाली बघा? एक नवी ट्यूब बाहेर पडते. ठीक आहे. तर हे जे ट्यूब्स असतात टेस्टिस पासून बाहेर निघणाऱ्या यांना म्हटलं जातं वास डिफरन्स, वास डिफरन्शिया किंवा वास डिफरन्स. ठीक आहे. वास डिफरन्स स्पेलिंग बरोबर आहे का? बरोबर आहे. वास डिफरन्स. ठीक आहे. ह्या टेस्टिस मधून ट्यूब्स येतात बाहेर. त्याच्यानंतर ही जी ट्यूब बनती यांचं युनियन होऊन किंवा एकत्र होऊन या दोन साइडच्या ज्या वास डिफरन्स येतात. ठीक आहे. सिंग्युलर असेल तर त्याला वासा डिफरन्शिया म्हणतात आणि डबल असेल तर वास डिफरन्स म्हणतात. ओके. सिंग्युलर जर असेल ही सिंगल जर असेल तर वास डिफरन्स म्हणायचं, डबल असेल दोन असेल तर वासा डिफरन्शिया असं नाव आपण देऊ शकतो. बस. त्याच्यानंतर काय म्हणणार? हे जे दोन वास डिफरन्स एकत्र येऊन जी ट्यूब तयार होते तिला म्हटलं जातं इजेक्युलरी डक्ट. तिला काय म्हटलं जातं? इजेक्युलरी डक्ट. इजेक्युलरी डक्ट. बरोबर. ठीक आहे. इजेक्युलरी डक्ट. ही डक्ट काय असते? खालपर्यंत जाते आणि कुठे उघडते माहिती का? मेल गोनोकोल. ही पुढे जाऊन कुठे उघडते? मेल गोनोकोल. ठीक. त्याच्यानंतर बघा काय होतं? हे जे जंक्शन पॉइंट आहे का वास डिफरन्सचा, इथं छोट्या छोट्या ट्यूब्युल्स असतात. दोन प्रकारच्या किंवा तीन प्रकारच्या ट्यूब्युल्स असतात. एक असते बघा पेरिफेरल. पेरिफेरल साइडला काय होते? बनते. तिला लॉन्ग ट्यूब्युल म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी एक ट्यूब्युल्स असते बघा. दुसरी एक ट्यूब्युल्स असते जी आतमध्ये असते. तिला स्मॉल ट्यूब्युल म्हणतात. छोट्या छोट्या ट्यूब्युल्स असतात. ठीक आहे. या पेरिफेरल जे ट्यूब्युल्स असतात लॉन्ग ट्यूब्युल्स याच्या बाजूला आणखी एक ट्यूब्युल्स बनतात बघा. ठीक आहे. असं. आणि या कंबाइंड स्ट्रक्चरला नाव दिलेले बघा मशरूम ग्लॅंड. मशरूम ग्लॅंड. तिला आणखी एक नाव आहे युट्रिक्युलर ग्लॅंड. युट्रिक्युलर ग्लॅंड. बर. त्याच्यानंतर बघा हे जे पेरिफेरल जे स्ट्रक्चर आहे तुमचं, ठीक आहे, हे जे पेरिफेरल स्ट्रक्चर याला काय म्हटलंय आपण? नाव काय दिले? लॉन्ग ट्यूब्यूल. लॉन्ग ट्यूब्यूल. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या वरती जे आहे याला नाव आपण दिले टेस्टिकल्स. आय थिंक
सेमिनल वेसिकल सेमिनल स्पेलिंग बरोबर आहे वेसिकल्स सेमिनल वेसिकल्स SI से फक्त सॉरी वेसिकल्स सेमिनल वेसिकल्स याला काय म्हटलं जातं मग सेमिनल वेसिकल्स म्हणजे युट्रिक्युलर ग्लँड कन्सिस्ट ऑफ लॉन्ग ट्यूब्यूल सेमिनल वेसिकल्स प्लस स्मॉल ट्यूब्यूल ट्यूब्यूल्स ठीक बर त्याच्यानंतर टेस्टिसचं काम काय असतं मेल गोनॅडचं प्रोडक्शन ऑफ स्पर्म ठीक टेस्टिस काय करतात स्पर्म प्रोड्यूस ते स्पर्म प्रोड्यूस केल्याच्या नंतर टेस्टिस त्यांच्याकडे नाही ठेवत टेस्टिस काय करते ह्या सेमिनल वेसिकल इन दिस सेमिनल वेसिकल द स्पर्म्स आर प्रोड्यूस द स्पर्म्स आर स्टोर्ड सेमिनल वेसिकल्स मध्ये काय होतं जे टेस्टिसने बनवलेले स्पर्म आहे ते कुठे येऊन थांबतात स्टोर होतात ह्या रिजन सेमिनल वेसिकल्स त्याच्यानंतर काय होतं त्याच्यानंतर जेव्हा कॉप्युलेशन होतं कॉप्युलेशन म्हणजे काय की जेव्हा मेल सेक्स ऑर्गन अँड फिमेल सेक्स ऑर्गन आर मेट विथ ईच अदर ॲट दॅट टाइम these seminal vesicles release sperm. These seminal vesicles release sperm. Not only this seminal vesicle, the seminal vesicle not only release only sperm, along with these long tubule and small tubule also secrete their secretion that forms a spermatophores. Okay, let us see first. Suppose this testes produce समजा या टेस्टिसने काय केलं सपोज दिस टेस्टिस प्रोड्यूस स्पर्म्स ओके these are the sperm produced by testes then what happen next then this tubules one is small tubule and another is long tubule okay तर हे स्पर्म आहे त्याच्यानंतर काय होतं तुमचे लॉन्ग ट्यूब्यूल्स अ काइंड ऑफ सॉफ्ट सिक्रिशन याच्यावर काय करते एक प्रकारचं सॉफ्ट सिक्रिशनचं कव्हर तयार करते या स्पर्म त्याच्यानंतर नेक्स्ट काय होतं तुमची स्मॉल ट्यूब्यूल परत एक प्रकारचं सिक्रिशन करते त्या पण ग्लँड्सच एक प्रकारच्या आणि ते पण काय करतात याच्यावर एक हार्ड कव्हरिंग ठीक आहे आता हा टोटल जो भाग आहे हा थोडासा ओपन राहतो कारण याच्यातून स्पर्म बाहेर पडले पाहिजे ठीक तर मग नेक्स्ट काय होतं आता हा भाग इथून बाहेर निघणार ह्या ट्रॅक मधून जाताना काय होणार की जेव्हा कॉप्युलेशन म्हणजे मेल फिमेल पार्ट्स सेक्स ऑर्गन्स मेट होती तेव्हा काय होणार हा अख्खा भाग हा फिमेल बॉडी मध्ये ट्रान्सफर केला जातो जसं पुढे चालून फर्टिलायझेशन आपला ऑफस्प्रिंग तयार क्लियर आहे इथपर्यंत ठीक आहे चालेल तर एवढेच मेन पार्ट्स आहेत जे आपल्याला कॉकरोचच्या ह्याच्यात दिलेले की जे आपल्याला स्टडी करायचे त्याच्यानंतर आणखीन एक भाग आहे बघा की याच्या माग हे जे स्ट्रक्चर आहे आपलं त्या स्ट्रक्चरच्या मागे आणखीन एक ग्लँड असतो ठीक आहे मोठी असते चांगली आणि ह्या ही जी इजॅक्युलेटरी ट्रॅक आहे तिच्या मागून तिची एक डक्ट येते आता मी हिला बाजूने दाखवतो ऍक्च्युअल मध्ये ही याच्या खाली गेलेली असते ठीक आहे तर याला वरच्या याला नाव दिलं जातं बघा फॅलिक ग्लँड याला काय नाव दिलेलं आहे फॅलिक ग्लँड तिच्यातून निघणाऱ्या डक्टला नाव दिलं जातं फॅलिक डक्ट ठीक आहे किंवा फॅलिक ट्यूब्यूल त्याच्यानंतर
फेरिक डक्ट आणि सॉरी दोनदा फोन आला. फेरिक डक्ट एक सॅक लाइक स्ट्रक्चर मध्ये ओपन होते. जी ओपन होत असताना ही जी फेरिक डक्ट असते ही जवळजवळ लास्ट सेगमेंट कॉकरोचचं लास्ट म्हणजे 10 ॲब्डोमिनल सेगमेंट मध्ये प्रेझेंट असते. व्हेंट्रल साइड ऑफ एनस, एनसच्या तर व्हेंट्रल साइडला असते. त्याच्यानंतर इथे एक गोष्ट सांगायची राहिली की हे तुमचे जे स्पर्म आहे, हे स्पर्म आहे याच्यावर ही जी लेयर असते ही कशाची असते आतली लॉंग ट्यूब्यूलची. त्याच्यानंतर रेड असते स्मॉल ट्यूब्यूलची. ठीक आहे. आणि या कंप्लीट स्ट्रक्चरला म्हटलं जातं स्पर्मॅटोफोर. ठीक आहे. हे स्पर्मॅटोफोर काय केलं जातं नंतर फिमेल बॉडी मध्ये ट्रान्सफर केल्या जातात. बाकीचे जे याचे पार्ट आहे त्याची काय आपल्याला मेन्शन केलेले नाही आपल्या बुक मध्ये, फक्त दाखवलेले आहे. एक काय सिडोपेनिस आहे, त्याच्यानंतर एक टिटिलेटर आहे, त्याच्यानंतर आणखी काय बघा एनल सिरस आहे. ठीक आहे. या गोष्टी आपल्याला काही मेन्शन केल्या नाही त्याच्यामुळे मी या डायग्राम मध्ये दाखवले नाही. बाकी जेवढं आहे तेवढं हेच की बाबा टेस्टिस प्रोड्यूस होतात. टेस्टिस प्रोड्यूस झाल्याच्या नंतर काय होणार, टेस्टिस प्रोड्यूस झाल्यानंतर त्या स्टोअर केल्या जातात. स्टोअर कुठे होऊन जातात मग सेमिनल वेसिकल्स. सेमिनल वेसिकल्स मध्ये टेस्टिस प्रोड्यूस स्टोअर केल्या जातात. त्याच्यानंतर काय होतं की सेमिनल वेसिकल मध्ये जे टेस्टिस असतात सॉरी टेस्टिस काय करतात स्पर्म प्रोड्यूस करतात. टेस्टिस स्टोअर नाही होत. टेस्टिस काय करतात स्पर्म प्रोड्यूस करतात आणि ते स्पर्म्स कुठे स्टोअर होतात सेमिनल वेसिकल्स मध्ये. तर स्पर्म ॲज इट इज जातात का फिमेल बॉडी पार्ट मध्ये नाही. त्याला पहिले कोटिंग होतं. पहिले कोटिंग लॉंग ट्यूब्यूलचं सिक्रिशनचं होतं ते सॉफ्ट असतं. लॉंग ट्यूब्यूलचं सिक्रिशन सॉफ्ट असतं. ठीक आहे सॉफ्ट. आणि स्मॉल ट्यूब्यूलचं सिक्रिशन हे थोडं हार्ड असतं. गोंधळ घालायचा नाही. ठीक आहे. हे सिक्रिशन केल्याच्या नंतर ते काय होतं एक प्रकारचं कोटिंग तयार होऊन जातं. त्याला आपण म्हणतो स्पर्मॅटोफोर. हे स्पर्मॅटोफोर काय करतं नंतर फिमेल बॉडी मध्ये जातं आणि त्याचं मग एग मध्ये रूपांतर होतं. ते आपण पुढे बघू. पहिले याच्यानंतर आपण फिमेल बॉडी पाठवू. त्याच्यानंतर मग एग कसं फर्टिलायझेशन प्रोसेस होतो. ठीक आहे. ते इतकं खूप झालं मेल रिप्रोडक्टिव्ह साठी. नेक्स्ट आहे आपलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे बघा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ कॉकरोच. ठीक आहे. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये पण दोन प्रकार पडतात. एक प्रायमरी आणि दुसरं सेकंडरी. ठीक आहे. तर प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो असतो फिमेलचा त्याला काय म्हटलं जातं ओव्हरी. काय म्हटलं जातं ओव्हरी. ही ओव्हरी डबल स्ट्रक्चर असतं किंवा दोन लोब असतात. तिच्यात काय असतं डबल स्ट्रक्चर. हा एक लोब हा एक. ठीक आहे. डबल लोब स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. प्रत्येक लोब हा एक ओव्हॅरियन ट्यूब्यूल्स पासून बनलेला आहे. हे जे दिसतंय हे काय ओव्हॅरियन ट्यूब्यूल्स. ठीक आहे. इकडून पण आणि इकडून पण. प्रत्येक ओव्हॅरियन ट्यूब्यूल्स हा एका कॉमन डक्ट मध्ये ओपन होतो ज्याला काय म्हटलं जातं ओव्हिडक्ट. ज्याला काय म्हटलं जातं ओव्हिडक्ट. इकडचा पण बघा या कॉमन डक्ट मध्ये येतोय. त्या डक्टला काय म्हटलं जातं ओव्हिडक्ट. आता हा जो ट्यूब्यूल आहे हे ओव्हॅरियन ट्यूब्यूल आहे. याच्यातला एक ट्यूब्यूल मी इकडे काढतो. एक ट्यूब्यूल इकडे काढतो. ऍक्च्युअल मध्ये तो असतो कसा जरा बघूया. सुरुवातीला काय असतो बारीक असतो. ठीक. हे काय ही जी एक लाईन आहे हिला जरा मी काय केले झूम केले. झूम केल्यानंतर तुम्हाला जरा असं दिसेल की हा जो ओव्हॅरियन ट्यूब्यूल आहे हा त्याच्या ओपनिंग जवळ जरा स्वेल झालेला असतो आणि
आतल्या इंटेरियर पार्ट मध्ये काय झालेला असतो, हा बारीक बारीक झालेला असतो आणि याच्यामध्ये ओवा असतात. ठीक आहे, जसं जसं ओवा डेव्हलप होत जातात तशा तशा त्या मोठ्या मोठ्या होत जातात, ओवा किंवा एग्स. ठीक आहे, आणि नंतर ही जी फुल्ली डेव्हलप झालेली ओवा आहे ही बाहेर होणार. कुठून? इथून, या कॉमन डक्ट मधून काय होणार, ओव्हिडक्ट मधून बाहेर. जेव्हा ही एक ओव्हिडक्ट आणि ही एक ओव्हिडक्ट मिळून एक कॉमन ओव्हिडक्ट बनते. ठीक आहे, ही जी आहे ना, ही इतका जो भाग आहे हा लाल केलेला, ठीक आहे, हे काय आहे, ओव्हिडक्ट. या दोन ओव्हिडक्टची मिळून एक नवीन पॅसेज बनतो, त्याला कॉमन ओव्हिडक्ट किंवा वजायना. काय म्हणतात? वजायना. ठीक आहे, ही वजायना पुढे चालून एका जेनाइटल चेंबर मध्ये उघडते. कशामध्ये उघडते? जेनाइटल चेंबर. हे जो चेंबर आहे याला काय म्हटलं जातं? जेनाइटल चेंबर. ठीक आहे, तुम्हाला हे कळालं का की ओव्हॅरियन ट्यूब्यूल कसं असतं? ओव्हॅरियन ट्यूब्यूल सुरुवातीला निमुळत असतं. सुरुवातीला काय असतं, ज्याच्यामध्ये ओवा किंवा एग्स काय होतात, यांची वाढ होत असते. हे एग्स काय आहे, सुरुवातीच्या याला छोटे असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर हे काय होतात, मॅच्युरिटीकडे जात जात त्यांची साईज मोठी होते. नंतर काय होतं, फुल्ली मॅच्युअर झाल्याच्या नंतर याच्यातून एक काय होते, रिलीज होते. आणि हे एक पुढे चालून स्पर्मच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्याच्या नंतर त्यांचं काय होणार, फर्टिलायझेशन. काय होणार? फर्टिलायझेशन होणार. फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, पुढे इथपर्यंत झाला. त्याच्यानंतर हा आता ही जी ओपनिंग आहे, ठीक आहे, ती वजायनाची ओपनिंग आहे, तिला काय म्हटलं जातं? तिला म्हटलं जातं बघा फिमेल गोनोपोर. तिला काय म्हटलं जातं? फिमेल गोनोपोर. ठीक आहे, या ओपनिंगला जी कुठे उघडते, जेनाइटल चेंबर. त्याच्यानंतर इथे एक ब्रांच लाईक स्ट्रक्चर दिसतंय बघा, इकडे पण आहे आणि इकडे पण. ठीक आहे, तर राईट साइडच्या जे ब्रांच लाईक स्ट्रक्चर असतं त्याला म्हणतात कोलॅटरल ग्लॅंड. काय म्हणतात? कोलॅटरल ग्लॅंड. आणि लेफ्ट साइडच्या याला म्हणतात लेफ्ट कोलॅटरल ग्लॅंड, कोलॅटरियल किंवा कोलॅटरल ग्लॅंड. ठीक आहे, लेफ्ट जी कोलॅटरियल ग्लॅंड असते ती जास्त ब्रांच असते ऍज कम्पेअर टू राईट. बघा मी इथं ब्रांचेस काय केलेले आहे, कमी दाखवलेले. इकडे काय केलेले, जास्त ब्रांचेस दाखवलेले. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर हे जे आहे हे गोनोपोर, तिथंच एक आणखी ओपनिंग असते. ती असते तिच्या ओपनिंगच्याच तिथं आणखी एकाची ओपनिंग असते. ती असते बघा स्पर्मॅथिका. ठीक आहे, म्हणजे जर हे गोनोपोर असं उघडत असलं तर त्याच्या खालीच असतं. हे मी काय केलंय, लाल यानं दाखवलंय. ऍक्च्युअल मध्ये काय याच्या खाली गेलेलं, याच्या काय खालच्या साईडला. ठीक आहे, म्हणजे असं खाली ही जी आहे ते तुमचं ओपनिंग आहे वजायनाचं, आणि त्याच्या खाली हे जे आहे ते स्पर्मॅथिकाचं आहे. ठीक आहे, तर ह्या स्पर्मॅथिकाचं काम काय की जेव्हा कॉप्युलेशन होतं, म्हणजे काय मेल फिमेल ऑर्गन जेव्हा मेट होतात तेव्हा जे स्पर्म रिलीज होतं बघा, आपण पाहिलं होतं की काय होतं की बाबा कॉकरोच कडून एक असं स्ट्रक्चर आहे बघा, हार्डन स्ट्रक्चर काय असतं ज्याच्यामध्ये स्पर्म स्टोअर केलेलं असतं. ते काय केलं जातं, फिमेल बॉडी पार्ट मध्ये इंड्यूस केलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यातून स्पर्म काय करतात, बाहेर पडतात. ते बाहेर पडलेले स्पर्म इथे स्टोअर होतात. ठीक आहे, ह्या स्पर्मॅथिकामध्ये काय होतात, स्टोअर. मग फर्टिलायझेशन कसं होतं, जेव्हा इथं आता काय झालेलं, कॉप्युलेशन झालेले, मेल फिमेल पार्टचे मेटिंग झालेले, स्पर्म आलेले मेल कडून, आणि ते स्पर्म कुठे स्टोअर झालेले, स्पर्मॅथिका. कुठे स्टोअर झालेले, स्पर्मॅथिका. आता फिमेलच्या बॉडी पार्ट मध्ये एक डेव्हलपमेंटची प्रोसेस काय असते, कंटिन्यू चालू असते. आता इथं 8 ट्यूब्यूल आहे, इकडून पण 8 ट्यूब्यूल. मग काय होणार, याच्यातल्या कुठल्या पण एका ट्यूब्यूल मधून एक मॅच्युअर झाला की तो रिलीज केला जाईल. हा रिलीज केलेला एक कुठे
जेनायटल चेंबर मध्ये. हा काय एग आहे. आता याला फर्टिलाइज करण्यासाठी कोणाची गरज आहे? स्पर्मची किंवा मेल गोनॅडची. मग काय होईल? हे परमॅथिका याच्यातून स्पर्म रिलीज करत आणि ह्या एगला काय करत? फर्टिलाइज करत. एगला काय करत? फर्टिलाइज करत. जसं एग फर्टिलाइज झालं त्याच्यानंतर लेफ्ट कोलॅटरल ग्लॅंड किंवा ह्या क्लोलॅटरल ग्लॅंड यांचं सिक्रिशन रिलीज करतील. यांचं काय करतील? ते सिक्रिशन रिलीज करतील. हा फर्टिलाइज झालेला जो एग आहे त्याला आपण काय म्हणू? झायगोट. जेव्हा एग फर्टिलाइज होतो त्याला काय म्हणतो? झायगोट. त्या झायगोटच्या भोवती एक कव्हर तयार करतं. कोण तयार करतं? ह्या कोलॅटरल ग्लॅंड सिक्रिशन करून ह्या झायगोटच्या भोवती काय करतं? कव्हर तयार करतं. नंतर पुढे चालून हे कव्हरला आपण म्हणतो बघा, त्या कव्हरला आपण म्हणतो ऊथिका. याला काय म्हटलं जातं? या कव्हर तयार झालेल्याला ऊथिका म्हटलं जातं. हे ऊथिकाच्या आतमध्ये झायगोट काय होत असतो? डेव्हलप होत असतो. पुढे चालून ह्या झायगोटचं डेव्हलप होऊन काय बनतं? निम्फ बनतं. काय म्हणतं? निम्फ. जे काय असतं? बेबी कॉकरोच. जे काय असतं? बेबी कॉकरोच. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता इथे झायगोटवर कव्हरिंग तर झालेले, एक हार्ड प्रकारचं कव्हरिंग झाले. कोणामुळे झालेले? कोलॅटरल ग्लॅंडमुळे झालेले. आता त्याला काय करावं लागेल? एक काय आतमध्येच नाही आहे, त्याला बाहेर टाकण्यासाठी इथे अरेंजमेंट असते बघा. ठीक आहे. इथे काय असते? एक अरेंजमेंट असते जे काय करतं? याला एक प्रकारचा शेप द्यायचा काम करतं ह्या झायगोटला. तर ह्या झायगोटला हे काय करतं? एक शेप देतं आणि नंतर बाहेर काय केलं जातं? रिलीज केलं जातं. कालांतराने हे निम्फ जे आहे बाहेर पडतं. म्हणजे एग जो हा एग असतो फर्टिलाइज झालेला, हा काय होतो? हॅच होतो. हॅच म्हणजे की आपण हॅच होतो माहिती ना, अंड काय होतं? म्हणजे हॅच झाल्याच्या नंतर त्याच्यातून काय होतो? निम्फ बाहेर पडतो. तर इथलं जे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण काय म्हणतो बघा, इथल्या याला गोनोपोफायसी. गोनोपोफायसेस आणि त्याच्यानंतर वेस्टिब्युलम. नंतर इकडे काय सांगितले? वेस्टिब्युलम. काहीच नाही. यांचं काम काय की हे जे रिलीज झालेल्या ग्लॅंडचं जे कव्हरिंग आहे याला एक चांगलासा साच्यासारखं एक करून याला काय करायचं? एक आकार मिळू द्यायचा या झायगोटच्या कव्हरिंगला आणि त्याच्यानंतर काय करायचं? याला बाहेर पडण्यास मदत करायची. बस एवढंच काम. तर ह्या सगळ्या मेन गोष्टी आहेत की ज्या आपल्या काय असतात? फिमेलच्या बॉडी पार्टमध्ये असतात. ओव्हरी असते, बायलोब स्ट्रक्चर. प्रत्येक ओव्हरीमध्ये 8 ओव्हॅरियन ट्युब्यूल असतात. प्रत्येक ओव्हॅरियन ट्युब्यूल कसे असतं? अशा प्रकारे असतं. त्याच्यामध्ये काय असतात? एगची डेव्हलपमेंट होत असते. एग किंवा ओवाची काय होत असते? डेव्हलपमेंट होते. फुल्ली डेव्हलप झालेले ओवा काय केले जातात? ओव्हिडक्ट थ्रू वजायनामध्ये येतात. ठीक आहे. फुल्ली डेव्हलप झालेला एग ओव्हिडक्ट थ्रू वजायनामध्ये येतात. वजायनामधून जेनायटल चेंबर. जेनायटल चेंबर मध्ये जेव्हा एग येतो तेव्हा पॉप्युलेशनच्या वेळी जे मेल कडून आलेलं स्पर्म असतं ते स्पर्मॅथिकामध्ये स्टोअर झालेलं असतं. जसं एग बाहेर आलं तिथून स्पर्म बाहेर येतो आणि ह्याला एगला काय करतो? फर्टिलाइज करतो. फर्टिलाइज केल्याच्या नंतर झायगोट बनतो. झायगोट बनल्याच्या नंतर या झायगोटला कव्हरिंग येते एक प्रकारची. कव्हरिंग कोणाच्या सिक्रिशन मधून येते? कोलॅटरल ग्लॅंडच्या. कोलॅटरल ग्लॅंडच्या त्याच्या सिक्रिशन आल्याच्या नंतर ह्या एगला ह्या सिक्रिशनला एक विशिष्ट आकार देण्यासाठी ह्या दोन येसा काय होतो? हेल्प होती. त्याच्यानंतर आपला जो झायगोट आहे तो डेव्हलप होतो. डेव्हलप झाल्याच्या नंतर हॅच होतो. हॅच झाल्यानंतर जो बाहेर पडतो तो काय असतो? निम्फ असतो. ठीक आहे. तर आपण फर्टिलायझेशनची प्रोसेस पुढच्या याच्यात पाहू सेक्शन मध्ये की फर्टिलायझेशन नेमकं कशा कशा पद्धतीनं होतं. इतकं तुम्हाला सफिशियंट की फिमेल बॉडी पार्ट कसे असतात. थँक्यू. ठीक. थँक्यू. नेक्स्ट पॉइंट आहे फर्टिलायझेशन अँड फॉर्मेशन ऑफ ऊथिका. ठीक आहे. जे मी म्हटलं होतं ना इथं एक एग लाईक स्ट्रक्चर बनतं. बघूया आपण काय काय होतं, किती एग्स येतात, काय येतात, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर फर्टिलायझेशन अँड फॉर्मेशन ऑफ ऊथिका. ठीक आहे. बघा
कॉकरोच मेट पोस्टेरियरली. जेव्हा दोन कॉकरोचचं मेटिंग होतं तर ते पोस्टेरियरली म्हणजे अशा प्रकारे. ठीक आहे. हे काय एक इकडे समजा हा एक ओके पोस्टेरियर साइड. कॉकरोच काय करताय मेट इकडे, त्याचं डोकं इकडे हे आहे ना. ठीक आहे मेट. आणि त्याच्यासाठी इथे मेल कॉकरोच मध्ये एक हे असतो ऑर्गन असतो फायलोमर. हा काय करतो हेल्प करतो. ठीक आहे. फायलोमरला काय म्हटलं जातं की मेल जेनायटल ऑर्गन स्ट्रक्चर असतं, ज्याच्यामध्ये काय असतं माहिती का मेल गोनोपोर असतं. मेल गोनोपोर जे मेल गोनोपोर असतं ना त्याला सराउंड केलेलं जे असतं सराउंड कोण करतं फायलोमर. क्लिअर आहे. जे मेल गोनोपोर असतं त्याला जो स्ट्रक्चर सराउंड करतो त्याला म्हटलं जातं फायलोमर. ठीक आहे. तर काय होतं हे फायलोमर मेटिंग मध्ये हेल्प करतं फिमेल आणि मेलच्या याच्यामध्ये. मग आता यांची मेटिंग झाली. मेटिंग झाल्याच्या नंतर मेल काय करणार, मेल त्याच्याकडे जे प्रोड्यूस झालेलं स्पर्मॅटोफोर आहे, स्पर्मॅटोफोर स्पेलिंग बरोबर आहे स्पर्मॅटोफोर. स्पर्मॅटोफोर्स काय करत फिमेल बॉडी मध्ये इन्सर्ट. ठीक आहे. स्पर्मॅटोफोर माहिती आहे तुम्हाला, एक असं स्ट्रक्चर होतं बघा. त्याला पहिले एक सॉफ्ट कव्हरिंग होतं. ठीक आहे. त्या सॉफ्ट कव्हरिंगच्या बाहेरच्या बाजूने परत एक काय होतं हार्ड कव्हरिंग. काय होतं हार्ड कव्हरिंग. ठीक आहे. असं एक हार्ड कव्हरिंग होतं आणि याच्या आतमध्ये काय होते स्पर्म्स होते. ठीक आहे. हा स्पर्मॅटोफोर आता काय होईल मेटिंग झाल्यानंतर, ठीक आहे, किंवा पॉप्युलेशन झाल्याच्या नंतर, पॉप्युलेशन मेटिंग काही शब्द वापरा. पॉप्युलेशन झाल्यानंतर हे फिमेल बॉडी पार्ट मध्ये इन्सर्ट होतं. बॉडी पार्ट मध्ये आल्याच्या नंतर याच्यातलं स्पर्म बाहेर निघून इथे जे स्पर्मॅथिका आहे तिच्यामध्ये जाऊन स्टोर होतं. क्लिअर आहे. हे स्ट्रक्चर नंतर नाहीच झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय होईल की फिमेल बॉडी मध्ये जे एग्ज तयार होतात, एग्ज इथून काय होईल वजायना मधून ह्या जेनायटल चेंबर मध्ये येतील. चेंबर मध्ये आल्याच्या नंतर इथून स्पर्म रिलीज होईल. स्पर्म रिलीज झाल्याच्या नंतर एग्ज प्लस स्पर्म काय होईल फर्टिलायझेशन. ठीक आहे. फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन होताना काय होतं माहिती का दरवेळेस एक इकडच्या साइडने एक इकडच्या साइडने एक इकडून अशी चालत असते. मग मल्टिपल एग्ज इथे चेंबर मध्ये येतात आणि मल्टिपल फर्टिलायझेशन ऑकर. मल्टिपल एग आल्याच्या नंतर मल्टिपल काय होणार याच्यामध्ये स्पर्म पण बाहेर येतील आणि प्रत्येक एगला काय करणार फर्टिलाइज करण्याचा प्रयत्न. जसं ते फर्टिलाइज झालं, फर्टिलाइज झाल्याच्या नंतर ह्या कोलायट्रल ग्लँड त्यांचं सिक्रिशन त्याच्यावर डिपॉझिट करायला. मग समजा हा एग आला फर्टिलाइज झाला, दुसरा एग आला फर्टिलाइज झाला, तिसरा एग आला फर्टिलाइज झाला. फर्टिलाइज झालेल्या एगला आपण काय म्हणतो असतो झायगोट. हे सगळे झायगोट तयार झाले असे एकानंतर मस्तपैकी याच्या अशा दोन लाईनी तयार. ठीक. दोन लाईनी तयार झाल्याच्या नंतर हे जे कोलॅटरल ग्लँड मधून जे सिक्रिशन येतं त्याच्या भोवती असं कोटिंग तयार. ओके. हे कोटिंग तयार झाल्याच्या नंतर काय होणार हे एक मस्तपैकी एकसारखं स्ट्रक्चर बनतं. हे याला काय म्हटलं जातं मग या स्ट्रक्चरला याला म्हटलं जातं ऊथिका. याला काय म्हटलं जातं हे जे बनतंय ना एक फर्टिलाइज झाला फर्टिलाइज झाला फर्टिलाइज झाला फर्टिलाइज झाला फर्टिलाइज झाला आणि त्याच्यावर एक कव्हरिंग तयार झालं. हे काय मग याला म्हणतात ऊथिका. ऊथिका. अशा प्रकारे
एक फिमेल आपल्या पूर्ण लाईफ स्पॅन मध्ये 8 ते 10 काय करत असते, ऊथिकी प्रोड्यूस करत असते, ऊथिकी प्रोड्यूस करत असते एक फिमेल. आणि एका फिमेल मध्ये साधारणपणे किती फर्टिलाइज एग्स असतात, 14 to 16 फर्टिलाइज्ड एग्स असतात. ठीक आहे, याच्यामध्ये किती मी इथं दाखवले, 8 दाखवले, मागून समजून घ्या 8, याच्या मागून कशी 8, किती साधारणपणे 14 to 18 फर्टिलाइज्ड एग. आणि एक फिमेल लाईफ मध्ये 8 to 10 काय करत असते, ऊथिकी. म्हणजे एक फिमेल साधारण किती एग्स देत असेल, समजा 10 ऊथिकी जर पकडलं, इकडं 16 पकडलं, तर 160 फर्टिलाइज एग देते. बरोबर आहे, एकामध्ये किती आहे, 16 आहे जवळपास. 16 अशी किती वेळा बनवू शकते, मॅक्सिमम 10 वेळा. ठीक, 160 एक फिमेल देऊ शकते साधारण. त्याच्यानंतर बघा पुढे काय होतं, हे जे ऊथिकी बनतात, हे ऊथिकी नंतर काय करते फिमेल कॉकरोच, एखाद्या मॉइस्ट डम्प, ह्युमिड डम्प किंवा ह्युमिड प्लेस जिथे साधारणपणे काय असतात, क्रॅक्स असतात बघा, क्रॅक्स किंवा क्रीव्स, पट्टी किंवा चिरा जे असतात ना आपल्या भिंतीमध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये, जिथे मॉइस्ट प्लेस आहे, डम्प प्लेस आहे, ठीक आहे, तिथे खायचे अन्न पण थोडंसं मिळू शकतं किंवा काहीतरी हे भेटतं, अशा ठिकाणी काय करतात, मग ह्या फिमेल हे ऊथिकी तिथे डिपॉझिट करतात. मग काय होतं, ऊथिकी, आता ऊथिकीच्या आतमध्ये काय, झायगोट आहे, ऊथिकीच्या आतमध्ये काय, झायगोट आहे. ठीक आहे, या झायगोटची काय होणार, डेव्हलप होणार. झायगोट जेव्हा डेव्हलप होत असतो त्या स्टेजला आपण काय म्हणतो, एम्ब्रियोनिक स्टेज असतो. जेव्हा झायगोट डेव्हलप होतो, डेव्हलप, त्याला काय म्हणतो आपण, एम्ब्रियोनिक स्टेज. हे एम्ब्रियोनिक स्टेज मॅटर करते की बाबा आजूबाजूचं टेम्परेचर कसं आहे, ह्युमिडिटी कशी. समजा जर कॉकरोचनं हे ऊथिकी बनवली आणि तेव्हा टेम्परेचर आहे बघा 24 डिग्री सेल्सिअस, तर ह्या ऊथिकी मधून आपल्याला कॉकरोच जर बाहेर पडायचा, त्याचा निम्फ म्हणजे जे इमॅच्युअर कॉकरोच असतो, इमॅच्युअर कोणाला म्हणतात की ज्याची सेक्शुअल ऍबिलिटी डेव्हलप झालेली नसते, अशा ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो, इमॅच्युअर म्हणतो जनरली. ठीक आहे, तर असा इमॅच्युअर कॉकरोच किंवा निम्फ बाहेर पडण्यासाठी जर आजूबाजूचं सराउंडिंग तापमान 24 डिग्री असेल तर आपल्याला साधारणपणे 58 दिवस लागतात. किती, 58 दिवस लागतात साधारणपणे. आणि जर 30 डिग्रीच्या रेंज मध्ये असेल तर हे दिवस 32 दिवसापर्यंत घटतात. किती, 32 दिवसापर्यंत घटतात. ठीक आहे, तर मग काय होईल की तुमचा जो झायगोट आहे, झायगोट फर्टिलाइज एग, ज्याला आपण काय म्हणतो, झायगोट. झायगोटच्या नंतर काय बनन, निम्फ जन्माच्या वेळी. त्याच्यानंतर काय बनन, हा याचा अडल्ट कॉकरोच. याचा काय म्हणतो मग पुढे चालून, अडल्ट कॉकरोच बनतो. ठीक आहे, कॉकरोचची जी वाढ होते त्या वाढला म्हटलं जातं पौरोमेटॅबोलस. ठीक आहे, जी डेव्हलपमेंट होते झायगोटची, त्या झायगोटच्या डेव्हलपमेंटला एक नाव दिलेले आहे पौरोमेटाबोलस. एक प्रकारचं लार्वी लाईक स्ट्रक्चर असतं बघा. हे लार्वी लाईक स्ट्रक्चर जर तेच काय होणार, डेव्हलप होणार आणि डेव्हलप होऊन काय होणार, अडल्ट मध्ये रूपांतर होणार. ठीक आहे, तर जसं ते निम्फ जो असतो ना आपला याचा काय म्हणतात त्याला, कॉकरोचचा, हा समवॉट सिमिलरच असतो त्याच्या अडल्ट फॉर्म्स. ठीक आहे, त्याचं काही एवढं असं विशेष महत्व नाहीये. फक्त ह्या सगळ्या गोष्टी की बाबा 24 डिग्री 58 दिवस लागतात, 30 डिग्री फर्टिलाइज एग, त्याच्यानंतर निम्फच्या नंतर हे, त्याच्यानंतर इथे
हे कसं स्ट्रक्चर उथिका कसं बनतं, काय बनतं, त्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बर, त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली होती बघा, की याचा जो कलर असतो हा काय सांगितलेला आहे, ब्लॅकिश किंवा ब्राउन. आणि ही जी तुमची ओव्हरी असते बघा, ओव्हरी कुठं प्रेझेंट असते, 2 to किंवा 2nd to 6th ॲब्डोमिनल सेगमेंट मध्ये, ॲब्डोमिनल सेगमेंट. ठीक आहे. इथून इथे कुठे असते ही ओव्हरी, कुठपासून कुठपर्यंत लोकेटेड असते, 6 to 8 ॲब्डोमिनल. ठीक आहे. 2 थोरॅसिक असतात आणि त्याच्यानंतर 10 ॲब्डोमिनल असतात. टोटल 12 सेगमेंट असतात बघा कॉकरोचचे. त्याच्यातले काय 2nd to 10, म्हणजे जर वरपासून मोजलं तर ते कुठून येईल बरं, ते 4 to 8 कॉकरोचच्या सेगमेंट मध्ये, बरोबर आहे नाही. पहिले काय 2 थोरॅसिक सेगमेंट आहे, बरोबर आहे, थोरॅसिक. त्याच्यानंतरचे 1 2 3 4 5 6 दाखवतो. त्याच्यातले हे 2 सोडून द्यायचे, त्याच्यातले पहिले 2 सोडून दिले. त्याच्यानंतर सेकंड पासून, सॉरी पहिला सोडून द्यायचा, सेकंड पासून ते 1 2 3 4 5 6 इतका, म्हणजे वरून मोजत 1 2 3 4 4 2 5 6 7 8 9 8 सॉरी 1 सेकंड थर्ड 4 5 6 इतकं, म्हणजे किती येतं 8. तर टॉप पासून मोजलं तर 4 to 8. आणि जर ॲब्डोमिनलचंच मोजले फक्त इथलचे हे ॲब्डोमिनलच्या सेक्शनचे तर 4 to 6 येतं. ठीक आहे. लक्षात ठेवा, 2 थोरॅसिक विसरायची नाही सुरुवातीची. ठीक आहे. वरती जे असतात गळ्याजवळचे. बरं, त्याच्यानंतर बघा इंटरॅक्शन विथ मॅनकाइंड. कॉकरोचचं इंटरॅक्शन विथ मॅनकाइंड. आता फारसा कॉकरोचचा आपल्याला हेल्प काही होत नाही. कॉकरोच साधारणपणे आपला अन्नाची नासाडी करतो. त्याच्यानंतर बरेचसे जे डिसीजेस असतात बघा, जसं कॉलरा, टायफॉइड, त्याच्यानंतर टीबी, त्याच्यानंतर आणखीन जर एक सांगायचं झालं तर डायरिया. काय डायरिया, कॉलरा, टायफॉइड, ट्युबरक्युलोसिस आणि डायरिया, याचे जे पॅथोजन्स असतात, जर्म्स किंवा आपण ते बॅक्टेरिया असतात, ते बॅक्टेरियाला त्याच्या शरीरामध्ये कॅरी करत असतो. म्हणजे जर कॉकरोचनं एखाद्या अन्नाची नासाडी केली, बाय चान्स आपण ते अन्न खाल्लं तर मे बी आपल्याला हे आजार होऊ शकतात त्याच्यामुळं, कारण त्यांच्या शरीरामध्ये काय असतं, कॉकरोचच्या हे पॅथोजन्स ग्रो करत असतात. ठीक आहे. तसंच काही देश आहेत जसं साऊथ अमेरिका, त्यानंतर चायना, म्यानमार, म्हणजे असं स्पेलिंग आहे म्यानमारचं. म्यानमार काय आहे, म्यानमार आहे का, म्यानमार. ठीक आहे. म्यानमार या देशामध्ये कॉकरोचला इडेबल म्हणून गणल्या जातं. हे लोक कॉकरोच सुद्धा खातात. कॉकरोचची चटणी करत असेल का भाजी करत असेल मला नका विचारू. ठीक आहे. त्याच्यानंतर बऱ्याचदा तुमच्या बायोलॉजिकल टेस्ट होत असतात. आता सध्या कोरोनाची वॅक्सिनची टेस्ट चालू आहे बघा. तर अशा वॅक्सिन आपल्याला किंवा ऑर्गॅनिझमला ह्या काय म्हणतात त्याला पॉइझनस आहे का नाही ते काय करतात, अशा वेळेस कॉकरोचवर टेस्ट करण्यासाठी सुद्धा उपयोगात येतात. कॉकरोच हे फूड चेन जर म्हटलं तर लिझर्ड्स, त्याच्यानंतर रॅट्स किंवा बर्ड्स, ठीक आहे, ते खातात त्याला. त्यांच्या फूड चेन मध्ये याचा समावेश सुद्धा होतो. कॉकरोच जर नष्ट जरी झाले इकोलॉजी मधून तर फारसा तिच्यावर इम्पॅक्ट होत नाही. त्याच्यानंतर आणखी जर सांगायचं झालं तर कॉकरोचचा एक्सपेरिमेंटसाठी वापर होऊन जातो. ते हार्मफुल असतात. त्याच्यानंतर आपलं फूड स्टफ डिस्ट्रॉय करतात. ठीक आहे. एवढे सगळ्या गोष्टी काय असतात कॉकरोच बद्दल आपला त्याचा आपला संबंध येत असतो.
बऱ्याचदा कॉक्रोचचं इकॉलॉजिकल काही इम्पॉर्टंट नाही, पर्यावरणाच्या दृष्टीने एवढा आपल्यासाठी इम्पॉर्टंट नसल्यामुळं कॉक्रोचला काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं, कारण तो अन्नाची नासाडी करून त्याच्यामुळे आपल्याला त्रासच जास्त आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी बघा कंट्रोल आणि कंट्रोल मेजर्स आहेत. त्याच्यासाठी काय आहे, कंट्रोल मेजर्स आहेत. त्याच्यासाठी काय, घरामध्ये सॅनिटायझेशन केलं जातं, डंप किंवा जी एखादी ह्युमिड प्लेस असतं तिला सतत काय केलं जातं, साफ केलं जातं. त्याच्यानंतर तिला जर सॅनिटायझेशन चांगलं ठेवलं, अंधाऱ्या गोष्टीच्या तिथे कॉक्रोच जास्त डेव्हलप होतात बघा. जिथं अंधार असतो तिथंच पूचिका काय केल्या जातात, ह्या डिपॉझिट केल्या जातात. त्याच्यामुळे तसले जे भाग असतात ते पिरियडिकली साफ करत राहायचं, जेणेकरून तिथं कॉक्रोचची उत्पत्ती नाही होणार. त्याच्यानंतर जे क्रॅक्स असतात किंवा इतर काही गोष्टी असतात त्या बुजवून टाकायच्या, जेणेकरून तिथं त्यांना अंडे टाकायला हे नाही मिळणार. त्याच्यानंतर जे गार्बेज असतं आपलं घरामध्ये, खिळं अन्न, पातळ अन्न जे सापडतं कुठंतरी बेसिनच्या कोपऱ्या कापऱ्याला राहिलेलं असतं, ते सतत साफ करत राहायचं, जेणेकरून त्यांचं फूड सप्लाय बंद होत नाही, ते मरतील, त्यांना काही जगायला अन्नच नाही मिळालं तर ते एक वेळेस त्यांची वाढ खुंटून नाही किंवा होणारच नाही. त्याच्यानंतर आणखीन दुसरं एक मेथड आहे बघा, की केमिकल कंट्रोल. काय, केमिकल कंट्रोल. केमिकल कंट्रोल मध्ये काय केलं जातं, केमिकल कंट्रोल मध्ये खूप सारे काय म्हणतात त्याला केमिकल्स आहेत. जसं की बघा ऑर्गॅनो फॉस्फेट, ठीक आहे, ऑर्गॅनो फॉस्फेट, त्याच्यानंतर कार्बॅमेट, त्याच्यानंतर पायरीथायरॉइड्स आणि बोरिक ऍसिड. ऑर्गॅनो फॉस्फेट, त्याच्यानंतर कार्बॅमेट्स, पायरीथायरॉइड्स आणि बोरिक ऍसिड असे वेगवेगळे केमिकल्स कॉक्रोचवर वापरल्या जातात. आपण पेस्ट कंट्रोल करतो बघा, बऱ्याच ठिकाणी पेस्ट कंट्रोल वाले असतात बघा, शहरामध्ये किंवा पुण्यामध्ये तर फार जागोजागी ऑफिसच आहेत लोकांची, ते पेस्ट कंट्रोल, ठीक आहे, पेस्ट कंट्रोल वाले हे काय करतात, केमिकल्स वापरतात घरामध्ये, की जेणेकरून कॉक्रोच जर असेल तर मरतील आणि जर नसेल तर पहिलं उत्पत्ती नाही होणार त्याची. हे केमिकल काय केलं जातं, त्यांच्यावर त्यांची वाढ होऊ देत नाही. अशा पद्धतीने कॉक्रोचला काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं. कोणते, एक तर केमिकल कंट्रोल, नाहीतर सॅनिटायझेशन. ठीक आहे, स्वच्छता बाळगली तर कधीही चांगले स्वस्त आणि मस्त उपाय. आणि सॅनिटायझेशन मुळे काय होतं, की बाबा इतर जे आजार पसरणारे इतर गोष्टीमुळे पण आपण काय होतो, प्रोटेक्ट होतो. त्याच्यामुळे ही मेथड कमी खर्चिक आणि हे असते. केमिकल कंट्रोल मध्ये कधी कधी काय होतं, की एखाद्या घराला पेस्ट कंट्रोल किंवा केमिकल कंट्रोल किंवा केमिकल घरात मारल्या जातं, त्याच्यानंतर घर साधारण 6 ते 8 घंटे बंद ठेवतात. त्याच्यानंतर काय झालेलं आहे बऱ्याचदा, की फॅमिली घरात गेली राहायला, पेस्ट कंट्रोल केलं, 24 तास घर बंद ठेवलं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी फॅमिली घरात राहायला आली, तर बऱ्याच वेळा अशा केसेस सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळेल, की फॅमिली रात्री झोपल्यावर गुदमरून मेली, लक्षातच आलं नाही. मी एक अशीच पुण्याला असताना घटना झाली, की एका हॉटेलमध्ये पेस्ट कंट्रोल झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या हॉटेलमध्ये सकाळी पेस्ट कंट्रोल झालं, साधारणपणे सकाळी 10 वाजता. त्याच्यानंतर हॉटेल बंद होती. बंद झाल्याच्या नंतर त्याचे जे कामगार लोक तिथं झोपत होते ते संध्याकाळी 7, 7:30, 8ला आले, जेवण बिवण केलं, त्यांनी हॉटेलमध्येच बनवलं आणि रात्री ते 10 वाजता झोपले. सकाळी 6 वाजता मालक येऊन पाहतो तर ते 2 वर्कर जे झोपले होते हॉटेलमध्ये ते मेले होते. ठीक आहे, हे जरा असं रिस्की काम आहे, हे एकदम सिंपल आणि चांगलं. ठीक आहे, तर तुमच्या माहितीसाठी हा चॅप्टर नवीन सिलेबस मध्ये डिलीट करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हे जे काही शिकले पूर्ण केले, त्याच्यानंतर आपल्या सीबीएसई ने जे काही नवीन सिलेबस दिला त्यानुसार आपण 12th चा चॅप्टर्स घेऊ या. चला ठेवतो.